नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, कावळा स्वतःला कितीही हुशार समजू दे, पण त्याची आवड काय असते हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. आपण लहान असताना कावळ्याची गोष्ट होती, थर्स्टी क्रो, आणि तो म्हणजे चतुर कावळा म्हणून आपण त्याला म्हणायचो की तो तहानलेला होता आणि त्याला पाणी पाहिजे होतं. मग सगळीकडे शोधलं आणि माठ दिसला एक, त्या माठात पण थोडं पाणी होतं. मग त्याची चोच त्याला डुबत नव्हती. मग त्यांनी काय केलं, आजूबाजूचे खडे टाकून आयडिया करून ते पाण्याची लेव्हल वर आणली, पाणी पिलं आणि तो उडून गेला. ही चतुराई त्यांनी फक्त एकदाच दाखवली आहे आयुष्यात. नंतर तो आयुष्यभर त्याला त्याची आवड म्हणजे काय, कचऱ्यातलं खाणं. जिथे घाण असेल तिथे तो राहतो, कचऱ्यामध्ये तोंड चोची मारून मारून त्यातलं तो अन्न, किडे मकोडे काय काय जे असेल त्यातलं खातो, त्याच्यावरच तो जगतो. त्यामुळे त्याचा कावळाचा आवाज सुद्धा कर्कश असतो अगदी. कावळा म्हणजे काळा, कोकिळ पण काळी. पण कोकिळेचा आवाज आपल्याला खूप मधुर वाटतो, कारण ती काय खाते आपल्याला माहिती नाही, असं म्हणता नाही येत. पण इतकं कावळ्यासारखं तर काही घाण खात नसेल ती, त्यामुळे तिचा गळा चांगला असतो. आंबे खात म्हणजे आंब्याचा मोहर आला की तिला खूप आनंद होतो. ती आंबे गोड गोड आंबे खाऊन तिचा आवाज पण गोड करते स्वतःचा. मंडळी, आपल्या आयुष्यात पण आपण हेच एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय चॉईस करायचं. कावळ्याने स्वतःला सुधारायचा प्रयत्न केला आणि तो घाणीतलेच अन्न खाईल. त्याला तुम्ही चांगली ताजी पोळीचा तुकडा टाका, तो नेऊन तो मातीत टाकेल आणि मग त्याला उचलून खाईल. मग त्याला मुंग्या लागल्या असू दे, काही लागलं असू दे, त्याला त्याची काळजी नसते. हा असा कावळा. तोच तो पोपट बघा, किती स्वच्छ आणि नीट पेरू खाईल, बदाम खाईल कच्चे, किंवा काय मिरची वगैरे काय जे खायचं त्याला ते स्वच्छ नीट नेटकं खाईल. तो असं कुठेही घाणीतलं खात नाही. आणि मग आपलं पण आयुष्यामध्ये आपण हेच एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपले स्वतःच्या अंगातले गुण वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. नजरेत आपण स्वतःच्या अतिशय चौकसपणे बाहेर काय काय चाललं आहे, जगामध्ये समाजामध्ये काय काय बदल होत चालले आहे हे लक्षात घेऊन आपली पर्सनॅलिटी आपण डेव्हलप केली पाहिजे. म्हणजेच काय, आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले पाहिजे. आणि ते पैलू असेच पडत नाही हो. हिऱ्याला कसं अगदी ठोकून ठोकून सगळीकडनं तराशून मग तो हिरा तराशला जातो. जितका तो घाव सहन करेल तितका तो चकाकतो, तितके त्याचे पैलू चमकतात. त्याला सहन करावं लागतं पहिले. तसंच सोन्याला पण आहे. सोन्याला जितकं तुम्ही घडवतात तेव्हा त्याला किती घण सहन करावे लागतात, तेव्हा त्यातला एक सुंदर दागिना तयार होतो. तसंच आयुष्याचं मानवी मनाचं सुद्धा आहे की मानवी मनाला टक्के टोणपे सगळे खाऊन खाऊन त्याच्यातनं तो अनुभवातनं शहाणा होत राहतो. टक्के टोणपे म्हणजे अप अँड डाऊन्स येतात, ही गोष्ट मान्य आहेच. पण त्याच्यातनं नवीन त्यांनी शिकून पुढे आपली सुधारणा केली पाहिजे आणि आपल्या वर्तणुकीचा आलेख नेहमी वरच ठेवला पाहिजे. मंडळी, आपण हा पण एक संकल्प करू शकतो आपल्या नवीन वर्षामध्ये की ठीक आहे, माणूस आहे, माणसाकडनं चुका होतच राहतात, पण त्याच चुका न होता त्या का झाल्या हे आत्मपरीक्षण करून त्या चुकांना शक्यतो टाळायचा, परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच मग आपल्याला पुढे पुढे जाता येतं आणि आपला वर्तणुकीचा आलेख असा वरती राहील. मंडळी, तो एक मद्रासी मुलगा आत्ताच चेसमध्ये गुकेश नावाचा जो होता, तो चेसमध्ये किती जागतिक विक्रम त्यांनी केला. पण त्याच्यामागे कोणता गुण होता? सातत्य. सातत्याने तो टिकून राहिला. चौथीपासून तो शिकत होता आणि त्याच्या वडिलांनी पण ते लक्षात घेतलं, त्याचा गुण आणि आवड. आणि त्यांनी स्वतःचा बिझनेस, डॉक्टर होते ते, त्यांनी आपला बिझनेस बाजूला ठेवून त्याच्या मागे सतत ते उभे राहिले आणि सतत त्याला जितकं गायडन्स पाहिजे तितकं त्याला देत राहिले, प्रयत्न करत राहिले. आज तो दैदिप्यमान यश मिळवून जागतिक प्रसिद्धीचा मुलगा झाला. वय अगदी लहान, पण विनम्रता त्यांनी सोडली नाही की चला मी आता जगातला सगळ्यात हुशार माणूस झालो असं त्यांनी म्हटलं नाही. त्याला सगळ्यांनी जेव्हा हार घातले, त्याचं स्वागत केलं, तेव्हा विनम्रतेने तो हात जोडून सगळ्यांना नमस्कार करत होता. म्हणजेच विनम्रता ही आपण ठेवली पाहिजेच. वर्तणुकीमध्ये विनम्रता पाहिजेच. उद्धटपणा असला तर मग आपल्या जवळ कोणी फिरकणार नाही. अरे नाही बाबा, त्याच्याजवळ कोणी जाणार नाही, त्याच्यापासून 2 हात दूरच राहा तुम्ही, असं म्हणतील आपल्याला. नम्रता आणि सातत्य ह्या 2 गोष्टी आयुष्यात तुम्ही 2 सूत्र लक्षात ठेवले तर आयुष्यामध्ये यश मिळायला आपल्याला कुणीही मागे हटत नाही, ओढू शकत नाही कुणी आपल्याला मागे. सतत आपण पुढे राहतो आणि ह्याच्यात आपले एकट्याचेच प्रयत्न कामी येतात. कोणी येईल आणि मला पुश करेल,
आणि मला मदत करेल मग मी वर जातो असं म्हणून वाट पाहण्यात अर्थ नसतो. असं असतं बघा समाजामध्ये सुद्धा, की आता कसं झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इतकं ज्ञान सगळीकडे सहज उपलब्ध झालेलं आहे गुगलमुळे. आता आमचा जो क्षेत्रभाग आहे, कार्यक्षेत्र आहे आमचं, ते स्वयंपाकघर. आमचं स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कितीतरी बदल झाले आहेत आता खाण्याच्या पदार्थांच्या रेसिपींमध्ये. आम्ही जसं करायचो तसं आजकालच्या मुलींना नाही आवडत. त्या म्हणतात त्याच्यातलं असं नाहीसं होतं, हे असं होतं, सात्विक, हे साखर खा, हे गुळ खा. फूड सायन्स तेच होतं, पण त्यात नवीन नवीन चेंजेस झाले कारण रिसर्च झाले. शास्त्रज्ञ नेहमी सतत अभ्यास करत असतात, सतत संशोधन करत राहतात आणि मग आपले निर्णय मांडत राहतात समाजामध्ये. मग ते आपण ॲक्सेप्ट केलेच पाहिजे, कारण त्यांची त्याच्यामागे घोर तपश्चर्या असते अक्षरशः. हे आजकालचे ऋषीमुनीच समजायचे आपण. पण आपल्या समाजातलं जे स्थान आहे किंवा आपल्याला जे जगायला गरज असते ते सगळं ते आपल्याला उपलब्ध करून देतात. ते स्वतः किती मेहनत करतात, रात्रंदिवस त्यांचं अहोरात्र मेहनत म्हणतात ती तशीच असते. कारण मनाला एकाग्रता आणि तल्लीनता हे दोन गोष्टी पाहिजेच. तल्लीन झाल्याशिवाय माणूस काही शिकू शकत नाही. आणि एकाग्रता असली तरच माणसाला काही पण लवकर शिकता येतं, छंद जोपासता येतात. आणि छंद असले तरच माणसाचं आयुष्य सुखी होतं. शरीरामध्ये अप अँड डाऊन्स असतातच, त्यामधनं तुम्ही कितीही पुढे शिकायचा प्रयत्न केला तर तुम्ही शिकू शकता, पण त्यामागे तल्लीनता आणि एकाग्रता पाहिजे. एकाग्रता असेल तरच तुम्ही त्याच्यामधून काही ज्ञान प्राप्त करू शकता. नाही तर मग डिस्टर्ब झालं, तो काय आला तिकडनं, हे इकडनं आलं, ते आवाज आला, मध्येच काहीतरी झालं असं करत डिस्टर्ब करत राहिलं स्वतःच्या मनाला, तर मग आपण काही शिकू शकत नाही. कारण डिस्टर्बन्स हे राहणारच. जगामधलं मूळ तत्वज्ञानच आहे की तुम्हाला हजारो संकट येतील, त्यातनं पार पडून तुम्ही स्वतःला तराशून बाहेर आणलं पाहिजे, समाजापुढे सादर केलं पाहिजे. माधुरी दीक्षित किती साधीच राहते पण किती सुंदर दिसते. कारण काय, तिचा व्यायाम आणि सातत्य, तिचं आहाराचं आणि व्यायामाचं पण सातत्य, त्या दोन गोष्टी तिने ॲक्सेप्ट केल्यामुळे ती साधी असून सुद्धा किती गोड दिसते. सगळ्यांना आवडते, ती प्रसन्न असते नेहमी. आणि तिचं एवढं सगळं तिला सुख समाधान होतं तिकडे अमेरिकेत, पण ती इकडे आली काय तर देशाचं प्रेम आपल्या. आणि तिच्या पतीने पण तिला मदत केली या बाबतीमध्ये. असं असतं बघा, एक एक गोष्टीचं खूप महत्त्व असतं. केवळ माधुरी दीक्षितच नाही, अशा कितीतरी असंख्य तरुणी आपल्याला सापडतील की ज्यांनी आयुष्यभर स्वतःची एखाद्या छंदाशी जी गोडी लावून घेतली त्याला आयुष्यभर सोडलं नाही. आणि ह्यालाच सातत्य म्हणते. म्हणजे सातत्य म्हणत असतं ते काय असतं, हेच असतं की आज केलं, उद्या सोडलं, धरसोड केली, 4 दिवस केलं तर त्याला आयुष्यात महत्त्व राहत नाही. आणि मग त्याची किंमत पण वाटत नाही, कुणालाच किंमत वाटत नाही. आपल्या स्वतःला सुद्धा आपण मनातून कमी लेखायला लागतो. आणि जर का आपण आपल्या मनाला कमी लेखलं, स्वतःला कमी लेखलं की मग आपण काही करू शकत नाही. म्हणून मनाला जर तुम्हाला सॉलिड ठेवायचं असेल, स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर एक तुम्हाला मनाला छंद जोपासायला पाहिजे. तो छंद आपल्या आवडीचा असू शकतो, आपण कुठलाही घेऊ शकतो. छंदाच्या बाबतीत आपण कुणाला जबरदस्ती करू शकत नाही. कुणाला काय छंद असतात, कुणाला काय, कुणाला साधं ड्रॉइंग काढायचा, कुणाला रांगोळ्या काढायचा, कुणाला डिझाईन काढायचा. एवढंच की तो समाजोपयोगी आणि निरुपद्रवी असला पाहिजे छंद. असं नाही की एखाद्या लहान मुलाला दगड मारण्याचा छंद आहे, तो दिवसभर दगडच मारत राहतो, अहो त्याला खूप छंद आहे दगड मारण्याचा, असं कोणी म्हणतं तर ते उपयोगाचं नाही आहे. आणि तुम्हाला मी मागेच म्हटलंय की आपणच आपल्या आयुष्याचा शिल्पकार असतो. आपण आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला कसं डेव्हलप करतो, कसं प्रूव्ह करतो, हे आपण स्वतःच बघितलं पाहिजे. आणि कावळ्यासारखं तर आपल्याला व्हायचंच नाही आहे, आपल्याला पोपट, मोर असं व्हायचं आहे. मोर किती सुंदर दिसतो. आणि निसर्गाने हेच आपल्याला दाखवून दिलेलं आहे की स्वतःची पर्सनॅलिटी ठेवा. पुढामध्ये तुम्ही एकरूप होऊ नका, समरस व्हा, सोबत राहा, पण त्याचे अवगुण घेऊ नका. आपले स्वतःचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा, तरच मानवी आयुष्याला अर्थ आहे. मंडळी, कसं वाटलं माझं बोलणं? साधंच आहे. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.